बातमीपत्राला सुरुवात करूयात। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार असून मुख्यमंत्रीपद हे मेहनत करणाऱ्या नाना पटोले यांना मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार विकास ठाकरेंनी केले। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असंही ते म्हटले। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं, काँग्रेस अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरले, मेहनत केली, घरदार सोडलं। आता काँग्रेसला चांगले दिवस येत असून त्याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळालाच पाहिजे। तो मिळाला नाही तर आम्ही विदर्भवाले तो हिसकावून घेऊ, वेळ पडली तर नाना पटोले यांच्यासाठी लढाई लढू असं विकास ठाकरेंनी म्हटलंय। नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असं भाकीत व्यक्त केलंय। नाना भाऊ ने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले। जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना, और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे। महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळी सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा मला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणीत सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। चीफ मिनिस्टर की बात इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे, अभी उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है। कोई कार्यकर्ता, कोई पार्टी का नेता अपना मीटिंग में अपना वक्तव्य बताया होगा, लेकिन महाविकास आघाड़ी ये निर्णय किया है कि चुनाव के बाद हम चीफ मिनिस्टर के पद के बारे में डिस्कस करेंगे। अभी तो हमारे एक ही मकसद है, सरकार बनाना है। बीजेपी जो करप्ट गवर्नमेंट, भ्रष्ट सरकार है, वो सरकार को हटाने की बात है। उसके लिए सारे लोग मिलकर के अभी काम कर रहे हैं। आम्ही आघाडी म्हणून आहोत, आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ, तो योग्य वेळी घेऊ। आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात, निर्णया ठिकाणी निर्णय नाव येत असतात, त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही। उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे। विदर्भातील कार्यकर्ते पुरस्कार नाही मिळाला तर हिसकावून घेतील असं मुख्यमंत्रीपद नाही मिळालं नाही, ठीक आहे, उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि असावंच लागतात।